श्रीगोंदा नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून शहरातील पारगाव रस्त्यावर महात्मा फुले उद्यानानजीक बांधलेल्या वाचनालयाच्या शासकीय इमारतीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ठराविक 4-5 कुटुंबांनी अतिक्रमण केले असून हे लोक तिथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दमदाटी करतात, लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळतात। याच लोकांनी 2 दिवसांपूर्वी त्या ठिकाणी आईस्क्रीम विक्री करणाऱ्या एका महिलेला 50,000 रुपयांची खंडणी मागत धमकावले होते। खंडणी देण्यास विरोध केल्यानंतर तिला लोखंडी गाजाने मारहाण देखील केली होती। त्याच्या निषेधार्थ आणि या लोकांचा कायमस्वरूपी कायदेशीर बंदोबस्त करून नगर परिषद इमारतीमधील या लोकांचे अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आज श्रीगोंदेकरांनी श्रीगोंदा शहर बंदचे आयोजन केले होते। या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्रीगोंदा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले। ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज मंदिरापासून ते श्रीगोंदा पोलीस स्टेशनपर्यंत पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत पोलीस घेत असलेल्या बघ्याच्या भूमिकेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या आंदोलनात मोठ्या संख्येने सर्व आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला नगरसेविका, महिला पदाधिकारी, तरुण सहभागी झाले होते। तसेच या विशिष्ट लोकांच्या सावकारकीच्या जाचाला बळी पडलेल्या, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन आर्थिक लुटीला बळी पडलेल्या, तसेच त्या लोकांनी खाजगी जागेत ताबेमारी केलेल्या पीडित लोकांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची हकीकत सांगत पोलीस कुठलेच सहकार्य करत नसल्याबाबत सुद्धा तीव्र संताप व्यक्त केला। यावेळी या लोकांच्या त्रासाला कंटाळलेल्या अनेक नागरिकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया मांडल्या। यावेळी काही पदाधिकारी भावना मांडताना चांगलेच आक्रमक झाले होते। तसेच शहरातील चौकात हे लोक दिवसा भांडण करतात, त्या लोकांकडून दगडफेक केली जाते। शनी चौकात हे लोक प्रचंड गोंधळ करतात, पोलिसांना अनेकदा शिवीगाळ करतात। असे असताना सुद्धा पोलीस या लोकांवर कुठलीच कायदेशीर कारवाई करत नसल्यामुळे सर्वांनीच पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल रोष देखील व्यक्त केला। तसेच काही जणांनी या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी देखील लावून धरली। मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तर देताना येत्या 7 एप्रिल आणि 8 एप्रिल रोजी सदर जागेतील अतिक्रमण काढले जाईल असे आश्वासन देत पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र दिल्याचे उपस्थित जनसमुदायाला सांगितले। श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सदर लोकांवर कारवाई करण्याबाबत असलेल्या कायदेशीर अडचणी सांगत नागरिक पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे सांगून एक प्रकारे त्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला। तसेच तक्रार देण्यासाठी लोक पुढे आल्यास आम्ही कारवाई करू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले। सदर जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस पूर्ण सहकार्य करतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। दिलेल्या मुदतीमध्ये जर नगर परिषदेने सदर जागेतील अतिक्रमण हटवले नाही तर श्रीगोंदा नगर परिषदेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे। तसेच एवढ्या वर्षात नगर परिषदेला हे अतिक्रमण काढता न आल्याबाबत लोकांनी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांबाबत सुद्धा यावेळी नाराजी व्यक्त केली। शहरातील एका महिलेला मारहाण झालेली असताना आणि शहरात मोठ्या प्रमाणात महिला प्रतिनिधी असून सुद्धा मारहाण झालेल्या महिलेची साधी विचारपूस करण्यासाठी कोणत्याही महिला पदाधिकारी न आल्यामुळे या गोष्टीचा निषेध करण्यासाठी नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलकाताई अनबुले, नगरसेविका मीराताई शिंदे, नगरसेविका चांदनीताई खेतमाळीस, माजी नगराध्यक्षा सुनीता शिंदे आणि शिवसेना तालुका प्रमुख मीराताई खेंडके या ठराविक महिला प्रतिनिधी वगळता इतर महिला प्रतिनिधींनी आजच्या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याबाबत आणि त्या आंदोलनाला हजर नसल्याबाबत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष नाना शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। फिर्यादी कुटुंबाला मारहाण झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जाऊन काल आरोपींनी पुन्हा धमकावले, त्याबाबतही लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला। आजच्या जनप्रक्षोभानंतर तरी नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का आणि त्या जागेतील या ठराविक कुटुंबाने केलेलं अतिक्रमण आता तरी नगरपालिका हटवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।